नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या नवीन व्हिडिओ सत्रामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। या आधीच्या सत्रामध्ये आपण अहंकाराबद्दल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याबद्दल बोललो। तसेच सत्याच्या शोधात यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे कोणते इतर गुण आवश्यक आहेत ते सुद्धा आपण बघितले। त्यानंतर आपण ऐकलेल्या ज्या छोट्या स्टोरीज होत्या, कथाज होत्या, त्या खरोखरच खूप उद्बोधक होत्या। स्वप्नांमध्ये कधी-कधी मोठे शोध कसे लावले जातात आणि आपल्या समस्यांवर उपाय शोधण्यात ध्यान धरल्याने आपल्याला कशी मदत होऊ शकते यावरही आता आपण चर्चा केलेली होती। मग आता मी तुम्हाला विचारते की ध्यान केल्याने तुम्हाला कसा फायदा झाला, हा एक छोटासा प्रश्न होता। सो परागजी, तुम्ही ह्याच्याबद्दल सांगू शकाल? निश्चितच मॅडम, तुम्ही विचारलेल्या प्रश्नामुळे मला माझ्या जीवनातील एक प्रसंग किंवा एक परिस्थिती मला आठवली। ती अशी की माझ्या लग्नाच्या बांधिलकीबद्दल एक अनिश्चितता आणि चिंता अशा प्रसंगातून मी जात होतो। मोठी अडचण होती, कठीण काळ होता आणि माझ्या भोवती घडणाऱ्या गोष्टी मला ह्या बऱ्याच वेळा कन्फ्यूज करत होत्या, गोंधळात टाकणाऱ्या होत्या। तर मी त्यावेळेस ध्यान करण्याचे ठरवले आणि ते म्हणजे प्रार्थना म्हणायची। ती प्रार्थना म्हणजे माझे ध्यान। मला सतत वाटायचे की मला कोणाकडूनच काही उपाय मिळत नाही, कोणी मला मदत करत नाही आहे। मी अशा भयंकर अशा कन्फ्युजन अवस्थेमध्ये होतो। बहुतेक मीच अशा परिस्थितीतून जात आहे म्हणून असे घडत आहे। कदाचित मला माझा मार्ग शोधावा लागेल। तर ध्यान करणे हे इतके सोपे नव्हते आणि सुरुवातीला खूप अशी चिंता वाटायची आणि व्यत्यय असायचे। हळूहळू काही दिवसांनी मला स्वतःला स्वतःला शांत ठेवण्याचा मी प्रयत्न केला। मग मी माझ्या परिस्थितीचा शांतपणे विचार करायला सुरुवात केली आणि माझी प्रार्थना देखील मी सुरू ठेवली। सुदैवाने मला जे उपाय आहे ते सुचत गेले आणि मी योग्य दिशेने पाऊल उचलू शकलो आणि मी आयुष्यात पुढे जाऊ शकलो। तर तसं बघायला गेलं तर हे फारच व्यक्तिगत होते, परंतु ध्यानाचा मला असाही उपयोग झाला आहे, हे मात्र या ठिकाणी खरे आहे। वाह, खूपच छान तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातलं उदाहरण दिलं। हे खूप छान उदाहरण होतं आणि आता आपल्या आधीच्या चर्चेतून आपल्याला माहिती आहे की आपली सर्व इंद्रिये आणि कार्यक्षमता, भौतिक आणि आध्यात्मिक, त्या सर्वांची सत्याचा शोध घेण्यास आणि आपल्याला सत्य ओळखता यावे यासाठी मदत करण्यास संरचना ही जी आहे ती झालेली आहे। तर ज्ञान ही दैवीय देणगी आहे असे म्हणतात। आपला विवेकी आत्मा आणि शोधशक्ती ही अशी वैशिष्ट्ये आहेत जी फक्त माणसांपुरतीच मर्यादित आहेत। ही एक क्षमता आहे, इतर सृष्टीमध्ये ती नसते। ज्ञानाची तृष्णा, पिपासा असणं हे केवळ स्वयं शिक्षण आणि नवे ज्ञान मिळवण्यापुरते मर्यादित नसावे, हाही एक मुद्दा आहे। ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी उत्साहाने आणि उत्सुकतेने प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे। आपण आधी म्हटल्याप्रमाणे ज्ञान निर्माण करा, ज्ञान संपादन करा आणि ज्ञान संस्कृती आणि विज्ञानाचा प्रसार करा, त्यांना वृद्धिंगत करा। त्यामुळे इतरांच्याही शिक्षणात विकास होईल आणि त्यांचे अध्ययन होईल, जेणेकरून शिक्षणाच्या सर्व शाखांमध्ये आपण शहाणपणाचा प्रसार करू शकू। असा प्रचार करण्याची गरज आहे। ही खरोखरच एक विशेष सेवा आहे जी आपण चुकवू नये। खरोखर आपण इतरांसाठी ती करू शकतो। ही अतिशय अद्भुत सेवा आहे जी आपण नक्कीच करू शकतो। आपण आपल्यापेक्षा लहानांना त्यांचे शालेय विषय शिकण्यास मदत करण्याइतकी ती अगदी सोपी, सहज अशी ही जी आहे ती सेवा असू शकते। आपण आपल्या समवयस्क जे आहेत त्यांच्याशी किंवा त्या मोठ्यांबरोबर ही गोष्ट सामायिक करू शकतो। हे आपले काम आहे। आपल्या कृतीतूनच आपण स्वतःला इतरांपेक्षा वेगळे करू शकतो आणि अर्थातच एक महान कार्य म्हणजे ज्ञानाचा प्रसार आपण करू शकतो। आता आपली जी चर्चा आहे ना, या सत्रातील अंतिम विषयावर आपण आणणार आहोत आणि तो म्हणजे शिकण्याविषयीची आपली दूरदृष्टी आणि ध्येय आणि आपले मिशन। खरंच अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींसाठी आपण आपले जीवन समर्पित केले पाहिजे। आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे ती जगण्यासाठी योग्य दूरदृष्टी कोणती आहे, जिच्यासाठी आपण जगले पाहिजे, हा प्रश्न होता, तुम्हाला आठवत असेल। स्वतःला ओळखल्यानंतर आणि आपला अनादर व अपमानाला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर आपण आपल्या दैनंदिन भौतिक गरजा पूर्ण करण्यापलीकडे दीर्घकालीन दूरदृष्टी आणि एक मला म्हणायचं आहे की सामूहिक ध्येय तयार करण्यास सक्षम असायला पाहिजे। आपण केवळ आपलाच विचार न करता संपूर्ण मानवजातीसाठी काय कल्याणकारी आहे ह्याचा विचार करायला हवा।
आपले जीवन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींसाठी समर्पित केले पाहिजे. मग या सत्रात उपस्थित असलेल्या आपल्या विद्यार्थ्यांपैकी किती जणांनी आत्तापर्यंत खरोखरच दूरदृष्टी तयार केली असेल हे मला माहिती नाहीये खरं, आणि ती करावी. पण मला आशा आहे की आपल्यापैकी बहुतेकांनी हे केले असेल, कारण दररोज आपण आपली दूरदृष्टी पूर्ण करण्याच्या दिशेने जाण्यासाठी काही पावलं त्यानुसार उचलू शकतो. हे खूप महत्त्वाचं आहे अगदी actually. बरोबर. आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की उदात्त दृष्टी प्राप्त करण्यासाठी त्यागाची देखील आवश्यकता असू शकते. म्हणजे आपल्या वैयक्तिक प्राधान्यांना बाजूला ठेवावे लागेल. छोट्या छोट्या गोष्टी, उदाहरणार्थ वाचन करायचे आहे, अभ्यास करायचा आहे म्हणून थोडंसं उशिरा झोपूया, किंवा टीव्हीवरील आपल्या आवडीचा एखादा कार्यक्रम असेल तो आज मी नाही बघितला, मी सोडून दिला. एखाद्या सहलीला मी गेलो नाही कारण मला आज महत्त्वाच्या इतर गोष्टी आहेत, त्यालाच आपण त्यागही म्हणतो. उदात्त गोष्टींसाठी, प्रगतीसाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी सोडून देणं म्हणजे त्याग आहे. आता तुम्हाला आग्रह आहे की तुम्ही तुमच्यासाठी अशा काही उदात्त ध्येय, लक्ष्य तयार केले असतील तर ते लिहून काढा. त्या उदात्त ध्येयांसाठी कोणत्या गोष्टीचा त्याग करावा लागेल ह्याची उदाहरणं पण तुम्ही लिहा, म्हणजे तुम्हाला ते समजेल. एक म्हण आहे इंग्रजीत, केक हवा तर आहे पण खायचा पण आहे. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होऊ शकतात का की नाही. म्हणजेच तुमची उदात्त दूरदृष्टी असेल तर काही गोष्टींचा त्याग तुम्हाला नक्कीच, म्हणजे केक कापावाच लागेल, त्याग करावाच लागेल, यावरही विचार करा. 2 मिनिटं घ्या, काही उदात्त हेतू लिहा जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रेरणा देतील. आणि मी जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. ऑफकोर्स 2 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत आणि तुम्हाला ह्यांचा उल्लेख करायचा आहे. ग्रेट, वंडरफुल. सो उदात्त हेतू आणि ते प्राप्त करण्यासाठी त्याग कराव्या लागतील अशा गोष्टी. तर परागजी, तुमचं काय विचार आहे त्याच्यावरती? धन्यवाद मॅडम. आपण सर्वांकडे एक उदात्त दूरदृष्टी, आपण त्याला व्हिजन असं देखील म्हणतो, तर ते असणं गरजेचं आहे. आपली दीर्घकालीन दृष्टी हवी, त्यामुळे आपण विविध क्षेत्रातील लोकांना मदत करू शकू. दूरदृष्टीत बदल होऊ शकतो हे मला मान्य आहे, परंतु आपण आपली जी दूरदृष्टी आहे, जे व्हिजन आहे, ते दीर्घकालीन लॉंग टर्म असायला हवे. आपल्या भोवती विविध पार्श्वभूमीतील अनेक लोक आहेत की त्यांना वेगवेगळ्या प्रकारची गरज असते, त्यांना आपण मदत देखील करू शकतो. हा देखील एक प्रकारचा उदात्त हेतू ठरू शकतो. नक्कीच, नक्की. ऍक्च्युली खूप मोठा हेतू आहे हा. सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करते आहे, पण मला आठवते की एका 10 वर्षाला मुलगा होता आणि मी त्याला विचारलं होतं की तुझी दूरदृष्टी काय आहे, तुझे हेतू काय आहे. तर तो म्हणाला, माझा हेतू, माझी दूरदृष्टी गरीब मुलांसाठी निशुल्क शाळा प्रस्थापित करणे. वा, छान आहे, अगदी छान. म्हणजे विचार करा, 10 वर्षाच्या वयामध्ये तो हे विचार करू शकला. मी त्याला म्हटलं की अप्रतिम आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याला हेच अभिप्रेत आहे की आपण खरोखर वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांना मदत करण्याचा विविध मार्गांचा विचार करायला पाहिजे, जे त्यांनी इतक्या छोट्या लहान वयामध्ये करायला सुरुवात केली होती. अगदी छान, अगदी बरोबर. तर समाजाला प्रगतिशील करण्यासाठी सक्षम व्हायचे असेल तर स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करणे, म्हणजे आपण त्याला जेंडर इक्वॅलिटी म्हणतो, तर ही एक महत्त्वाची आणि मोठी गरज आहे. त्या दिशेने काम करण्याची दृष्टी असणे देखील गरजेचं आहे. बरोबर आहे, खरंच आहे. तरच तुम्ही काम करू शकाल ऍक्च्युली. तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मानवजातीला फायदेशीर ठरू शकतात. आणि निश्चितपणे आपल्या विद्यार्थ्यांनी कशाचा अभ्यास आपण जो काही करत आहोत, त्यांची स्वतःची परिस्थिती, त्यांची स्वतःची कौटुंबिक परिस्थिती, त्यांची स्वतःची क्षमता, प्रतिभा, अभिरुची यावर अवलंबून खरोखर बरेच काही ते करू शकतात आणि त्यांच्याकडून केलं जाऊ शकतं. आणि हा उपक्रम फार मोठा असण्याची गरज नाहीये मित्रमैत्रिणींना. एखादा छोटासा उपक्रम घेऊनही तुम्ही पुढे नेऊ शकता, तो वाढवू शकता आणि काहीतरी मोठे, अधिक मोठं आणि काहीतरी चांगलं सुद्धा ते घडवून आणू शकतात. बरोबर आहे? अगदी बरोबर. कॉलेजमध्ये किंवा महाविद्यालयात शिकत असलेल्या एका तरुणीचं एक अतिशय सुंदर उदाहरण मला आपण ज्यावेळेस बोलला त्यावेळेस आठवतंय की ती आजूबाजूच्या काही मुलांना त्यांच्या शिक्षणात मदत करायची. त्यांची इंग्रजी भाषा आणि गणित, विज्ञान सुधारण्यासाठी ती त्यांना मदत करत असे. तर हे करत असताना तिच्या एकंदरीत लक्षात आलं की तिच्या शेजारी काही मुले अशी आहेत की जी अनेक
कारणांमुळे, त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे शाळेमध्ये जाऊ शकत नाहीये. बर. आणि मग मी यावर चिंतन करायला लागली, ती मुलगी यावर चिंतन करायला लागली. ओके. आणि आपल्यापैकी काही जणांना चांगले शिक्षण मिळू शकते आणि माझ्या शेजारीच अशी काही कुटुंबे आहेत की ज्यांना प्राथमिक शिक्षणाचा हक्क देखील मिळत नाहीये. असं तिला वाटत असं तिला राहिलं. येस. आणि तिच्या गावातील प्रत्येक मूल शाळेत जायला हवे या विचाराने मी काम करेन अशी सुंदर दूरदृष्टी व्हिजन तिने तयार केलं. वा. आणि त्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तिने अभिमानाने ती सांगू शकली की एकही मूल माझ्या गावामधले हे घरी बसलेले नाही, सगळेजण शाळेमध्ये जातात. तर अशी काही लोक आहेत की ज्यांना काही प्रतिभा आणि क्षमता विकसित करण्यासाठी दूरदृष्टी असू शकते, जेणेकरून जीवनाचे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि नवीन ज्ञान निर्माण करण्यासाठी त्यांची पूर्ण क्षमताही विकसित होऊ शकते. नक्कीच. येस. आणि परंतु मग आपण आपल्या उदात्त दूरदृष्टीचा पाठपुरावा ज्यावेळेस करत असतो, काही गोष्टींचा आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे सॅक्रिफाईस म्हणजे त्याग देखील करावा लागतो. सर्वात प्रथम म्हणजे की आपण सोडून द्यायला हवी ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निगेटिव्ह ॲटिट्यूड, नकारात्मक अभिवृत्ती. आपल्याकडे अशा अनेक प्रकारच्या अभिवृत्ती आहेत ज्या आपल्याला पाठपुरावा करण्यासाठी, त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी मोठ्या प्रकारचा अडथळा ठरू शकतात. बरोबर. जसे की स्वार्थीपणा ही दुसरी गोष्ट आहे. हो. आपण स्वतःसाठी अनेक गोष्टी शोधत असतो खरंच आणि आहे. आपण फक्त आपल्या स्वतःच्या कम्फर्टेबल लाईफचा, भल्याचा, आपल्या आवडीनिवडीचा विचार करत खूप वेळा. असतो. तर ही एक प्रकारची स्वार्थीपणाची भावना आहे. पण या सर्व गोष्टी आपण सोडल्या पाहिजे. अंधश्रद्धा जे पुन्हा आपल्या दूरदृष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी एक प्रकारचं आव्हान आहे. बरोबर. आणि म्हणून आपण अंधश्रद्धा आणि पूर्वग्रह देखील सोडून दिले पाहिजे. नक्कीच. आणि अर्थातच इतरही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्ही तुमच्या दूरदृष्टीच्या दिशेने, तुमची दूरदृष्टी, तुमचं व्हिजन हे पूर्ण करण्याच्या प्रवासामध्ये तुम्हाला ओळखता येईल किंवा चिंतन करायला लागेल. तर आणि हेच जे अडथळे आहेत की ज्याचा आपण विचार केल्यावरती लक्षात येते की आपल्याला यांना आपल्या मार्गापासून दूर कसे नेता येईल हे आपल्याला याचा विचार करणं आवश्यक आहे. वंडरफुल, वंडरफुल. खूपच छान तुम्ही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे विचार लक्षात ठेवा. आपण आता हा जो व्हिडिओ सत्र आहे हे इथे थांबून पुढच्या सत्रामध्ये चर्चा करणार आहोत. आपण स्वप्नांबाबत चर्चा केली, शोधांबाबत केली, जे शोध स्वप्नांच्या दरम्यान लागू शकतात. त्याचबरोबर आपण पाहिलं की ध्यान केल्याने आपल्याला जे काही प्रश्न असतात, भेडसावत असतात, त्या समस्यांवरती उपाय शोधण्यात मदत होते. आपण आपल्या जीवनासाठी सार्थक दूरदृष्टी असावी यावर चर्चा केली. आणि शोध घेण्याची शक्ती ही इतर सृष्टींमध्ये नसून माणसासाठी एक विशेष शक्ती आहे हे समजून घेतलं. आणि शेवटी आपण चर्चा केली की महान दूरदृष्टी साध्य करण्यासाठी आपल्याला गोष्टींचा त्याग करणं अत्यंत आवश्यक आहे. तर लगेचच भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.